श्री श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आज मी तुम्हाला परमपूज्य रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी यांच्या नित्य गुरुवाणीतील पुढचं पानाचं वाचन करून दाखवत आहे. हाय हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. मी तुम्हाला नित्य गुरुवाणीतील पुढचं पान वाचून दाखवत आहे. आज ह्या म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्या घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचं अगत्य व आदरातिथ्य करावे. अगत्य आणि आदरातिथ्य याच्यामध्ये अंतर आहे. म्हणजे नेहमी आपल्याला काय वाटतं, अगत्य करणं आणि आदरातिथ्य करणं ह्याच्यामध्ये म्हणजे हे दोन्ही एकच वाटतं, पण ह्याच्यामध्ये अंतर आहे असं सद्गुरू सांगतात. आणि सद्गुरू हेही सांगतात की आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक माणसाचं आपण अगत्य आणि आदरातिथ्य हे केलंच पाहिजे. म्हणजे कोणीही कुठच्या रूपाने येईल, कधी काय हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाला जे शक्य असेल ते, म्हणजे असं काही नाही की जेवायच्या वेळेला आला कोणी माणूस तर त्याला 2 घास जेवायला बसा म्हणून सांगायचं. त्यांनी नाही म्हटलं तर थोडंफार काहीतरी त्यांना आपण देऊ शकतो. पण असं म्हणजे आल्याल्या ह्याला माणसांना असं हे पाठवायचं नाही, काही नाही काहीतरी देऊन पाठवायचं. तर आता ह्याच्यात सद्गुरू काय सांगतात ते आपण ऐकूया. अगत्य हे आलेल्या व्यक्तीचं असतं. म्हणजे आपल्या घरी जी व्यक्ती येते तिचं आपण करतो, तिला खाणं देतो किंवा चहा देतो, काही सरबत देतो, जे काही आपण करतो ते आलेल्या व्यक्तीचं हे अगत्य असतं. म्हणजे जी अचानक आपल्याकडे व्यक्ती येते किंवा अचानक असं किंवा आपले बोलवले आपले मित्रमैत्रिणी कोण आलं तर त्यांना आपण जे काही देतो, त्यांच्यासाठी जे काही करतो त्याला अगत्य म्हणतात. आणि आदरातिथ्य हे व्यक्तीला बोलवून केलं जातं. म्हणजे खास आपण जेवायला बोलवतो. आता तुम्ही सत्यनारायणची पूजा केली तर तुम्ही सवाष्ण घालता, मेहूण घालता, तर त्या लोकांना आपण बोलवतो जेवायला की नाही तुम्ही आमच्याकडे जेवायला या. मग अशा बोलवतो ज्या लोकांना आपण आपल्या घरी जेवायला, त्यांचं हे आदरातिथ्य होतं. म्हणजे आलेल्या माणसाला हे अगत्य असतं आणि खास बोलवतो ज्या माणसांना त्यांना त्यांचं केलेलं हे आदरातिथ्य असतं. आदरातिथ्य हे व्यक्तीला बोलवून केले जाते. प्रापंचिक माणसाला हे आवश्यक आहे. म्हणजे जे प्रपंच करतात, संसार करतात, अशा लोकांना हे सगळं करणं आवश्यक असते. कारण आपण जे मिळवतो ते सर्व आपले नसते ह्याचा विचार करा. म्हणजे जे काही आपण मिळवतो, जे काही म्हणजे आता लोकांना असं वाटतं की अरे मी कष्ट करतो, मी एवढे कष्ट केले आणि मी असं वाटण्यात का घालू. म्हणजे आलेल्या लोकांना देणं घेणं. बऱ्याचशा घरात मी बघितलेलं आहे की गेलं तर साधं पाणीसुद्धा विचारत नाही. म्हणजे पाणी पिणार का असं विचारते. काय ना काहीतरी द्या ना, तुमच्या घरात जे काय असेल ते द्या, पण थोडंफार काहीतरी द्या. अगदी काहीच नाही तर हातावर खडी साखर तरी ठेवा, साखर तरी ठेवा किंवा काहीतरी तुम्ही करा. असं कधीही रिक्त ह्यांनी पाठवायचं नाही कोणी आपल्याकडे आलं तर हे म्हणजे प्रापंचिक माणसाला हे आवश्यक असते. कारण आपण जे काही मिळवतो ते सगळे आपले नसते, ह्याचे सगळे वाटे असतात आणि ज्याचा त्याचा वाटा ज्याला त्याला दिला पाहिजे, त्याशिवाय आपली प्रगती होत नाही. त्याचा विचार करा. जेवताना अन्न स्वतः वाढून घेऊ नये, तसे केल्यास ते अन्न चोरल्याचे पातक लागते. आता तुम्ही म्हणाल की आता घरामध्ये कोणी नसलं तर स्वतःच वाढून घ्यावं लागतं. घरातल्या स्त्रीला तर स्वतःच वाढून घ्यावं लागतं. पण सद्गुरूंनी शास्त्र सांगितलेलं आहे, ज्याला जमेल ज्याला झेपेल त्यांनी करावं. ज्याला नाहीच, अगदी शक्यच नाही. आता घरात एकटा माणूस असेल, त्याची बायको म्हणजे जॉब करत असेल, नसेल घरामध्ये आणि काय झालं तर त्याला स्वतः वाढून हे घ्यावंच लागेल. असं हे सोडलं तर म्हणजे आता बायकांना हे नेहमी स्वतःच वाढून घ्यावं लागतं. त्यांना कोणी वाढत नाही, त्या सगळ्यांना वाढतात, पण त्यांना अन्न स्वतः घ्यायला लागतं. जेवताना तोंडाचा आवाज करून जेवू नये. बऱ्याच लोकांना सवय असते तोंडात घास घातला असा आवाज करत काच करत जेवतात. तसा आवाज कधी करू नये. जेवण वाढताना विशिष्ट पद्धतीने वाढावं. म्हणजे मी काही घरात बघितलं आहे की ताट असेल ना तर आपण कसं करतो, जर पोळी असेल तर पोळी म्हणजे आपण बसतो, आपल्या समोर पोळी असते, उजव्या बाजूला भाजी असते,
त्याच्या पुढे आमटी असते आणि डाव्या बाजूला काही तुमचं लोणचं, तुमचं काही लोणचं असेल, चटणी असेल, जे काय तुमचं असेल, कोशिंबीर असेल, ते डाव्या बाजूला असतं. ही पान वाढण्याची शक्यतो अशी पद्धत आहे. उजव्या बाजूला म्हणजे आपण नेहमी उजव्या बाजूनी भाजी खातो, मध्ये त्याच्या पुढे आमटी असते आणि या बाजूला चटणी, कोशिंबीर, लोणचं जे काय तुम्हाला वाढायचं ते असतं. पण मी काही घरात बघितलं आहे की म्हणजे ताटास पुढे भाजी, पोळी कुठेतरी कोपऱ्यात पडलेली असते आणि म्हणजे असं फेकून पण वाढतात. म्हणजे असं बसले ना की असं 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 पण वाढतात. असं कधी वाढू नये. हे नेहमी काही पद्धती आहेत, त्या पद्धती पाळाव्या. आमच्या इकडे कोकणात म्हणजे माझ्या मामांकडे ना, मुलगी मोठी झाली की पहिलं तिला ताट कसं वाढावं हे शिकवतात. म्हणजे स्वयंपाक करणं हे सगळं नंतर राहिलं, पण ताट हे वाढता आलंच पाहिजे. म्हणजे तुमची भाजी ही उजव्या बाजूलाच राहिली पाहिजे. चटणी, लिंबू, कोशिंबीर, काय मीठ, लोणचं, काय घ्यायचं असेल ते डाव्या बाजूलाच आलं पाहिजे. त्यामुळे हे ताट कसं वाढावं हे प्रत्येक मुलीला, बाईला हे आलंच पाहिजे. जेवताना वाढताना विशिष्ट पद्धतीने वाढावे व ते जेवताना विशिष्ट पद्धतीने जेवावे. म्हणजे जेवणाची पण एक पद्धत असते, त्या पद्धतीने जेवावे. अन्न हे संस्कार करून घ्यावे, शिवाय अन्न घेणाऱ्याच्या पद्धतीवरनं गतजन्माच्या खुणा कळतात. आता काही माणसं बघा, म्हणजे अगदी म्हणजे असं काहीतरी वाघ मागे लागलाय असं पाच 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 करत जेवतात. म्हणजे इतकं भरभर 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 जेवतात, त्याच्यावरनं त्यांचा गतजन्म कळतो. काही लोक असे म्हणजे कितीही वाढलं तरी नुसतं असं खात राहतात. तर काही लोक अगदी व्यवस्थित, अगदी असं व्यवस्थित हे करून जेवणार, म्हणजे समाधानाने जेवतात. काही भसभस भसभस करत जेवतात, काही पचपच म्हणजे आवाज करत जेवतात. अशा जेवणाच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात. पण आता त्याच्यावरनं सद्गुरू हेच म्हणतात की त्यांच्या गतजन्मीच्या काय खुणा कळतात. म्हणजे त्यांचा मागचा जन्म कुठचा होता वगैरे हे सगळं आता आपल्यासारख्या साध्या लोकांना हे कळणार नाही. पण हे सत्पुरुष असतात, त्यांना हे सगळं माणसाच्या खाण्यावरनं, वागण्यावरनं, बोलण्यावरनं त्यांना त्यांचा गतजन्म पूर्ण कळतो. यासाठी व्यवस्थित जेवण घेणे हे केव्हाही गरजेचे असते. म्हणजे हे सगळं म्हणजे अन्न हे व्यवस्थित घेणं, व्यवस्थित बसणं, व्यवस्थित वाढणं हे गरजेचं आहे. हे एक संस्कार आहेत आणि हे संस्कार प्रत्येक मुलीला म्हणजे केले पाहिजेत. आमच्या घरात म्हणजे माझा मुलगा, त्यालासुद्धा म्हणजे आम्ही शिकवलेलं आहे की ताट कसं वाढावं, कुठेही पोळी टाकायची नाही, कुठेही हे वाढायचं नाही. हे नेहमी उजव्या बाजूला भाजी, पुढ्यात जर तुम्ही भात खाणार असाल आधी तर पहिला थोडासा भात वाढावा. म्हणजे पूर्वी अशी हे होतं की पहिला तुम्ही काहीतरी आमटी भात, वरण भात, तर पहिला थोडासा भात, त्याच्यानंतर भाजी पोळी आणि शेवटचा परत थोडासा भात खायचा आणि ते दही भात खायचे, दही भात, ताक भात असं खायचे म्हणजे शेवटी. तर अशी ही एक पद्धत होती. आजकाल अशी पद्धत कोणालाच राहिली नाही आहे. आजकाल वन मील म्हणजे काय होतं, एकच काहीतरी असं करायचं की त्याच्यात भाज्या पण आल्या, हे सगळं आलं म्हणजे असं, आणि असे चटपटीत पदार्थ करणं, खाणं, मग ते शरीराला त्याचा त्रास होतो आणि मग आपल्याला डॉक्टरच्या वाऱ्या कराव्या लागतात. त्यामुळे अन्न हे व्यवस्थित खाल्लं, व्यवस्थित शिजवलं, व्यवस्थित वाढलं तर त्याचा तुम्हाला उपयोग म्हणजे छान शरीराला तुमच्या उपयोग होतो. अन्यथा ते तुमचा आजार पण वाढवतं. धन्यवाद. हे जे काही मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि इदं न मम